हरि हरि दे दे डोबार डोबार विठोबार कुमार हरि दे दे डोबार कुमार डोबार कुमार विठोबार कुमार तो देहवानी पुण्यवंत पवित्र तो देहवानी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देवईची रज चरणीची माती देवईची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या काय त्या उरले वेगळे अनेक काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या विठाला विठाला विठला 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 महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग हो पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन उचर दुसरे पवित्र तो देहवानी पुण्यवंत पवित्र तो देहवानी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुमचा आमचा समज असा आहे तुमचा आमचा समज असा आहे की जो माणसाच्या कुळात जन्माला येतो तो माणूस चुकीचा समज आहे अर्थात गैरसमज आहे
जो माणसाच्या कुळात जन्माला येतो तो माणूस नसतो, जो माणसाच्या कुळात जन्माला येऊन आयुष्यभर माणसासारखा वागतो तो माणूस असतो. गावात तुम्हाला माणसासारखे दिसणारे भरपूर प्राणी दिसतील, पण ते माणसंच असतील हे सांगता येत नाही. कृतीतून सिद्ध करावं लागतं आम्ही माणूस आहे. जगातलं सर्वात मोठं काम काय असेल तर माणूस होणं हेच जगातलं सर्वात मोठं काम आहे. साधू संत मायबापांनी जर आयुष्यभर केलं काय असेल तर माणसाला माणूसच बनवायचं काम केलं. जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. हे काय? हे माणसाला माणूस बनवायचं काम आहे. विठ्ठल विठ्ठल नाही साधत महाराज, नाही साधत. बऱ्याच लोकांना माणूस होणंच साधत नाही. नको स्वरात माणूस होणंच साधत नाही. मायबापांना फार मोठं कौशल्य आहे ते, फार मोठी जबाबदारी येते, फार मोठं कर्तृत्व आहे ते. अहो बाळ जन्माला आलं ना त्याला बोलायला शिकायला फक्त 2 वर्ष लागतात. 2 वर्षाची पोरं टमाटामा बोलतात हल्ली. जन्माला आलं की बोलायला शिकायला 2 वर्षाचं व्हावं लागतं. पण काय बोलावं हे कळायला काहींचं आयुष्य निघून जातं, कळत नाही. बोलायला शिकले जातात पण काय बोललं पाहिजे कळतच नाही. ते बोलले आणि भांडणं झाले, ती बोलली आणि घर वाहिलं निघाले. म्हणजे काय झालं, काय बोलायचं हे कळलं नाही. कोणत्या प्रसंगी काय बोललं पाहिजे, कोणत्या प्रसंगी काय नाही बोललं पाहिजे हे ज्याला कळतं त्याला माणूस म्हणतात. आणि काही न कोणत्या प्रसंगी काय बोलावं, कोणत्या प्रसंगी काय बोलू नये हे कळत नाही. त्यांचा प्रॉब्लेम एक आहे, रक्तात भेसळ आहे. ते सणाच्या दिवशीचे ना मुद्दाम पिऊन येईल, मुद्दाम. आता सणाच्या दिवशी आनंदाचं वातावरण आहे ना, मुद्दाम पिऊन येईल. आणि दुःखाच्या दिवशी ना मुद्दाम जोर जोरात हसल. काय म्हणतो आपण ज्याला कॉमन सेन्स नावाचा प्रकार म्हणतो, तो काही माणसांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाही. आपल्या महाराष्ट्रात एक म्हण आहे बघा, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मला वाटतं ती म्हण जित्यासाठीच बनवलेली असावी, कदाचित जित्यासाठीच बनवलेली असावी ही म्हण. आणि जित्याने सिद्ध केलं, जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही. कधी काय बोलावं, कधी काय नाही. अनंत वाचन कधी काय बोलावं, कधी काय नाही बोलू, हे जर नाही कळलं तर आयुष्यच नाही कळालं. पण माझं एक मत असं आहे, या असल्या कुत्र्यांचं शेपूट वाकडं ते वाकडच राहणार आहे. आमच्या एका मित्रानं कुत्र्याचं शेपूट सरळ करायचं म्हणून नळी घातली त्यात. 3 महिने नळी ठेवली होती त्यांनी, पण 3 महिन्यांनी शेपूट तर नाही सरळ झालं, नळी वाकडी झाली. याचा अर्थ काय, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं. म्हणून माझं सगळ्या समाजाला एकच मागणं आहे, कुत्र्याचं शेपूट नीट करायच्या भानगडीत पडू नका. जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाहीये. तुम्ही आम्ही सर्व अभिमानानं जय श्रीरामचा नारा करू. तुम्ही आम्ही कशाला शुल्लक संपलेली माणसे, त्यांच्या कुठं नादी लागतात आणि त्यांचं कुठं गांभीर्याने घेत बसतात. गेली ती, आता कोण विचारी ना म्हणून काहीतरी बरळायला लागली. किमान आता चांगल्या बाजूने आपलं नाव मोठं होत नाही, मग काहीतरी चुकीचं बोलून नाव मोठं करण्याचा प्रयत्न करू. आणि आपण कशाला त्यांना मोठेपण द्यायचं आणि त्यांचं चर्चा करीत बसायची, आणि ते चुकले का ते बरोबर. अवश्य शेणाचा वासच येणार आहे, शेणातून सुगंध येणार आहे काय? तुम्ही कसं काय अपेक्षा करू शकतात की नाही आम्हाला शेणातून पण सुगंध आला पाहिजे?
मग त्याला शेण कस काय मानता येईल? ते जर मुळातच शेण आहे ते दुर्गंधच फेकणार. म्हणून जित्याची खोड मिळाल्याशिवाय जात नाही, जाणार नाही. विठ्ठल विठ्ठल जय श्रीराम. म्हणून मायबापांनो, माणूस होणं हे सर्वात मोठं काम आहे. कळलं पाहिजे महाराज. ज्याला काही नाही, हे बघा, आपल्यामुळं कोणाला आनंद नाही ना झाला हरकत नाही, पण आपल्यामुळं कोणाला दुःख होता कामा नाही. बगीचा लावता आले ना काही हरकत नाही, किमान कोणाच्या रस्त्यात काटे उभे नाही करायचे. एवढं जरी कळलं, सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे महाराज. ते माणसाकडून ती अपेक्षा असते. शास्त्र सांगतं तुम्ही किती जरी विद्वान असलात तरी विचारल्याशिवाय सांगू नये. मी आज इथं उभा आहे, कुणामुळे उभा आहे? तुम्ही बोलावलं म्हणून उभा आहे. एखादा बसलेल्यांपैकी कीर्तनकार असतो पण तो बोलत नाही 8 दिवस का? तो म्हणतो माझं ठेवलेलंच नाही. विचारल्याशिवाय सांगू नये. लोकांनी आदराने बोलावलं म्हणून 11 ठीक आहे, 11:05 ठीक आहे, 12 वाजवीत असेल तर काय करायचं? कीर्तनकारांनी सुद्धा वेळेचं भान ठेवलं पाहिजे. गायकाने सुद्धा म्हण म्हटल्याशिवाय म्हणू नये. त्याला जेव्हा म्हण म्हटलं, त्याच्या आवाजातून साखर पडत असू द्या, बाहेर पार गुळाचे खडे पडत असू द्या, पण जोपर्यंत समोरून फरमाईश येत नाही तोपर्यंत म्हणू नये. आणि जर तो बळच म्हणत असेल तर तो महामूर्ख आहे. का? त्या कलेचा तो अपमान आहे की जिची मागणीच झालेली नाही ती बळच आपण द्यायला लागलो. त्या गायकीचा तो अपमान आहे. आमच्यात काही गायक आहे महाराज, म्हणा करावं लागत तरी म्हणत नाही. मी विचारलं का हो तुम्हाला एवढं पाणी का लावावं लागत? ते म्हणतात पाणी लावल्याशिवाय वजन येत नाही. आम्ही जेव्हा भाव खातो मग त्या रसिकांमध्ये एक उत्सुकता तयार होते, बा गायलं पाहिजे, गायलं पाहिजे, गायलं पाहिजे, आणि मग ते गातात. रसिकांना वाटतं बा लय आपण प्रार्थना केली तेव्हा गायलं. आणि काही गायक असे माईक तोंडापुढं आला का सुरू, त्यांना कोणी म्हण म्हटलं नाही, थांब म्हटलं नाही, काय नाही, सुरू. काय होतं? किंमत कमी होते. आज महाराज वादनाच्या क्षेत्रामध्ये साथीचं वाजवणं कमी झालं. मला फार अभिमानानं आणि गौरवानं सांगतो, ज्या दिवशी मला समजतं की आज मोहन महाराज घुले साथीला आहे तेव्हा मी निश्चिंत असतो, आज विक्षेप होणार नाही तर साथ होईल. महाराज साथीचं वाजवणं काय असतं ते आमच्या मोहन महाराजांकडून शिकायचं. आणि नुसतं साथीच वाजवत नाही, कीर्तन संपेपर्यंत चेहऱ्याने हावभावाने साथच देणार. कीर्तनकाराला काही सांग, दाद देणार, त्याला प्रतिसाद देणार. गावातल्या सुद्धा नेतृत्वांनी जोपर्यंत लोक म्हणत नाही तुमची गरज आहे गावाला, तोपर्यंत निवडणुकीचा फॉर्म भरू नये. जेव्हा लोक तुम्हाला बळच फोन करतात, नाही दादा आता तुम्ही भरलाच पाहिजे, तुमची गरजच आहे, तेव्हा म्हणा की ठीक आहे तुम्ही म्हणताय ना म्हणून मी आता फॉर्म भरतो. त्याला नेता नाही तर लोक नेता म्हणतात. आणि सगळं गाव म्हणतंय दादा तू थांब ना एवढं वर्ष, दादा तू थांब ना एवढं वर्ष, तरी फॉर्म भरितो. महामूर्ख, महामूर्ख. निवडून आला तरी महामूर्ख. आता ज्याला थांबच म्हणत होते तो निवडून तरी कशाला येलो? महाराज एवढं सामर्थ्य भरलंय माणसामध्ये, एवढं सामर्थ्य भरलंय
हा माणूस काय करू शकत नाही. आज सगळ्या प्राण्यांचं जर निरीक्षण केलं तर जगातला सर्वात बुद्धिमान प्राणी कुठला आहे तर त्याचं नाव माणूस आहे. त्याचं थांगच लागत नाही हो. कुत्र्याबद्दल लिहायचं लिहू शकतं, वाघाबद्दल लिहायचं लिहू शकतं, मांजराबद्दल लिहायचं लिहू शकतं, म्हशीबद्दल लिहायचं लिहू शकतं, पण माणसाबद्दल लिहायचं म्हटल्यावर लय अडचण आहे. का? माणूस बदलला की वागणं बदलतंय. व्यक्ती तेवढ्या प्रकृती. माणसाचा अभ्यास करणं अवघड आहे, थांगच लागत नाही त्याचा. महाराज काय देवाने बनवलं, सुट्टीच्या दिवशी बनवलं का काय काय माहिती वा. रिकाम्या वेळात वा दर्जेदार काम केलं असं म्हणायचं. काय काय बनवलं महाराज माणसाला. बघा त्याने आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर, शारीरिक बळाच्या जोरावर इतर सगळ्या प्राण्यांवर मात केली. बर इतर प्राणी कमी आहेत असं आहे का? इतर प्राणी पण आपापल्या पद्धतीने श्रेष्ठच नाव. आज जगातला सर्वात हिंस्त्र प्राणी कोण असा जर प्रश्न विचार, कोणाचं रडतंय व बाळ? नाही, त्याला फक्त शांत करा, घाबरायचं काही काम नाही. मला उलट अभिमान वाटतो की त्या आईला माहित राहतं हे रडणार आहे, हे रडल्यावर कीर्तनकार चिडणार आहे, शेजारच्या बाया असं बघणार आहे जणू काय वर्षानुवर्षाची दुश्मनी आहे, सगळे टकमक रागाने बघणार आहे, हे तिला माहित आहे, तरी बिचारी कीर्तनाला येते, तरी पोराला घेऊन येते, एवढ्या सगळ्या रिस्क घेऊन येते. कौतुकच केलं पाहिजे ना तिचं. अहो काहींच्या गौऱ्या मासनात गेल्या तरी इकडं फिरकत नाही म्हाताऱ्या. म्हणजे पार स्वतः जन्माला घातलेले मोठे झाले, त्यांचे लग्न झाले, नातवांचे लग्न होऊन पंतांना पोरं झाले, तरी म्हातारी मंडपाकडं फिरकली नाही. मग जी बाळ लहान असताना कीर्तन मंडपात आलेली आहे तिची पोरं मोठं झाल्यावर कदाचित ती गावासाठी एखादी संत असू शकते. जी एवढ्या एवढ्या बाळाला घेऊन कीर्तनाला येते म्हणजे तिला आवड किती याचा विचार करू ना आपण. जाऊ दे रडल थोडा वेळ, काय होणार आहे त्याला, शांत करू. तुम्ही आम्ही रडत रडतच मोठे झाले म्हणून कोणत्याच माऊलीने अजिबात काळजी करायची नाही. रडलं आपण त्याला शांत करू. आणि बऱ्याचदा पोरं नाही रडत बरं का, रडले तरी बरोबर 11ला रडतात. लय वेळा माझा अनुभव आहे. कसं काय त्यांना कळतं काय माहिती बा, आता 11 वाजले आपण रडलं पाहिजे. माझा अंदाज असा आहे ते रडत नाहीत, 11ला त्यांना रडवलं जातं. अलाराम नाही का म्हणत आपण त्याला, तसे ते अलाराम क्लॉकचं काम करतं. जगातलं सर्वात हिंस्त्र प्राणी आहे वाघ. एवढा हिंस्त्र आहे महाराज, एवढा हिंस्त्र आहे. एक 2 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. फक्त खालून कोणी म्हणू नका तुम्ही चालू द्या, मग जास्त राग येतो मला. मस्त करत राहू आपण काम, काही काळजी नाही करायची. मी आहे 11 पर्यंत. करू का चालू? शांत झाल्याशिवाय चालू होतच नाही. कोण म्हटलं तुम्ही चालू द्या तर तो मा शत्रू. मग दोन महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला. एक 50 माकड आहे आणि त्या माकडांवर एका वाघाने हल्ला केला आणि त्या माकडांनी
त्या वाघाला पळवून लावला. जवळजवळ सगळ्या तरुणांच्या फोनमध्ये तो व्हिडिओ आला होता आणि खाली लिहिलं होतं, माकडांनी वाघाला पळवून लावलं. चुकीचं लिहिलं हो, मला वाईट वाटलं ते वाचून. लिहायला असं पाहिजे होतं, पुढं 50 माकडं आहे हे माहीत असताना सुद्धा वाघाने हल्ला केला. त्याला काय दिसत नव्हती का एवढी माकडं आहे ना, आता ही हल्ला करण्याची योग्य वेळ आहे का नाही त्याला दिसत नव्हतं, कळत नव्हतं, कळत होतं, पण हल्ला करणं त्याच्या रक्तात आहे, त्याच्या स्वभावात आहे, कारण तो हिंस्त्र आहे. तुम्ही आम्ही बघा अगोदर एमएच बघतो, एमएच किती आहे, मग एमएच आपल्या परिसरातला असेल तर आपण म्हणतो जाऊ द्या चालत राहतं, जाऊ द्या पाहुणं जाऊ द्या. आणि एमएच 14 असलं मग घे बाजूला. आपण कधी नाडायचं, कधी मिटवायचं, कधी वाढवायचं, कधी संपवायचं ठरवतो. वाघाचं तसं नाही. प्राणी आपल्यापेक्षा मोठा आहे का लहान आहे पाहत नाही, त्यांची संख्या किती आहे पाहत नाही, त्याला वाटलं ते हल्ला करतोय महाराज. अहो एखाद्याने नुसतं गाडीच्या मागच्या बाजूला वाघाचं चित्र लावलं ना, चित्र काय, गाडीच्या मागच्या बाजूला नुसतं वाघाचं चित्र लावलं ना तर गाडीतल्याला लोक घाबरतात. गाडीत कोल्ह का असे ना, पण लोक म्हणतात त्याच्या गाडीवर वाघाचं चित्र आहे, त्याच्या नको नादी लागायला. मग चित्राची जर एवढी दहशत असेल तर जातीवंत वाघ किती हिंस्त्र असेल. पण एवढा जरी वाघ हिंस्त्र असला तरी त्या वाघात माणसाने 2 प्रकार करून दाखवले. कोणते माहिती आहे? 1 जंगलातला वाघ आणि 2 सर्कशीतला वाघ. देवाने तयार केलेला एकच आहे जंगलातला, तो सर्कशीतला जो आहे ते माणसाचं कर्तृत्व आहे. ते माणसाने टाकलेलं पुढचं पाऊल आहे की असशील तू हिंस्त्र, पण तुला सुद्धा मी म्हणेल तसं वागावं लागल. सर्कस मध्ये रिंग मास्टर बेल्ट आपटतो, म्हणेल तशा हालचाली वाघ करतो. आज प्राणी संग्रहालयामध्ये आपण जर गेलो तर वाघाला पिंजऱ्यात कैद करून ठेवलेलं आहे. लहान लहान पोरं पिंजऱ्याच्या बाहेर उभं राहून पाहतात, पाय कसे, मान कसे, कान कसे, दात कसे. कोंडून ठेवलाय वाघ कोणी? माणसाने. विजय मिळवला त्याने वाघावर. जगातलं सर्वात आवडव्य प्राण्याचा जर विचार केला तर हत्ती आहे. केवढं हत्तीचं शरीर आहे, किती माणसं एकत्रित केले म्हणजे एक हत्ती होईल. अहो हत्तीच्या पायाखाली जर एखादं सापडलं ना, डॉक्टर टेन्शन मध्ये येईल. पोस्टमार्टम करायचं तर काय करायचं बा, डॉक्टरला सुधारायचं नाही काय. पण असं 6 महिने पुढे नेत्याचा वाढदिवस राहतो, कार्यकर्ते हत्तीवाल्याला फोन करतात, ओ हत्तीवाले आम्हाला 6 महिन्याने हत्ती लागणार आहे बरं का. कशाला? दादाची मिरवणूक काढायची. दादाचं वजन आहे 60 किलो आणि हत्तीचं वजन किती आहे? पण रुबाबात दादा हत्तीवर बसतो, हात करीतो, हत्तीवर बसून. असतील तू आवडव्य, असतील तू आमच्यापेक्षा मोठा, पण अंकुशाचा वापर केला, हत्तीच्या पाटाडावर जाऊन बसला, त्याला माणूस म्हणतात. बसलं ते हत्तीच्या पाठीवर जाऊन बसलं. जगातला सगळ्यात विषारी प्राणी आहे साप. असे काही साप आहेत भाऊ की ज्यांचा जर दंश झाला तर काही सेकंदात माणसं मारतात. मला माझं लहानपण आठवतं, साप जर म्हटलं ना तर अंगावर काटा यायचा, काटा. आणि सापाच्या जवळ जायची कोणाची हिंमत नव्हती व्हायची. घराच्या बाहेर यायचे, भाऊकीला हाका मारायचे, ओ आमच्याकडे साप निघाला, साप निघाला, साप निघाला. अख्खी भाऊकी जमा व्हायची. भाऊकी काय घाबरत नव्हती काय सापाला. 10-10 फूट लांब काट्या घ्यायचे, 10-10 फूट, 20-20 फूट लांब काट्या घ्यायचे. त्या सापाला रिंगण करून सापाच्या जवळ जायची, कोणाची हिंमत नव्हती होत. काठी घालून त्याला मारून टाकायचे आणि मेल्यावर सुद्धा अशा हलवून पाहिजे जिवंत आहे का काय. मला आठवतं लहानपण, तीनदा हलवून पाहिजे बा, जिवंत असला तर काय करायचं, घाबरायचे त्याला. बघा गेला काळ बदलत गेला. 2023 मध्ये सापाला इज्जत राहिली. 2024 चालू झालं, राहिली का सापाला इज्जत? अहो आता कुठेही साप निघाला का लहान लहान पोरं म्हणायला लागले पकडू का. आता भाऊकीला हाका मारायची गरज नाही. ते आपल्या दिंडुरीतले पोरग साप पकडित ना रे, म्हणलं की त्याचा नंबर मिळवता, त्याला फोन केलं का ते स्प्लेंडर गाडीवर येतं, वाटकुळं राहतं, एक बरणी घेऊन येतं ना, अशी काठी घेऊन येतं, कुठेही साप म्हणतात. हा तिथं एकटं शिरतो आणि बरणीत भरून साप घेऊन जातं, पुन्हा म्हणतं पुन्हा साप निघाल्यावर मला फोन करा.
काय झालं? ही माणसाचं यशच नाही, माणसाने केलेली क्रांती आहे. एक 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 पाऊल माणूस असा पुढं 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 टाकत गेला. त्याने सगळ्या प्राण्यांवर मात केली. प्राणी कमी आहेत अशातलं भाग नाही. कोणी आवाढव्य आहे, कोणी हिंस्त्र आहे, कोणी विषारी आहे, पण माणूस त्यांच्या एक डाबा पुढंच प्राण्यांवर विजय मिळवला. बरं जाऊ दे, निसर्ग तर सगळ्यांच्या पुढे आहे. निसर्गाच्या पुढे आहे का कोण? पूर्वी जर एखाद्या नदीला पूर आला ना, गावाच्या गावं वाहून जायचे. धन धान्य प्राणी वाहून जायचे. माणसाच्या लक्षात आलं नदीला पूर आला की गावं वाहून जातात. शेकडो वर्षापूर्वी एक देवी या भारतात झाली. तिचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. दादांनो, तुम्हाला माहित आहे का नाही, पण हिंदुस्थानातल्या अनेक नद्यांवरचे घाट हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेले आहे. एवढे घाट बांधून ठेवले. त्यामागं दृष्टिकोन एवढाच होता की माझा समाज वर्षभर राबतो, कमवतो, लहानचे मोठे त्याचे जनावर करतो, आणि नदीला पूर आला की पुराबरोबर गावाची गावं वाहून जातात. म्हणून बुद्धीचा वापर केला, बांधकाम कौशल्याचा योग्य वापर करून नदीच्या काठी दगडी घाट उभे केले. पूर आला गेला, गाव सुरक्षित राहिला. ही माणसाने केलेली क्रांती आहे. जंगलातला माणूस घरात आला. एवढी क्रांती केली माणसाने, एवढी क्रांती केली. नदीला पूर आला, गावं वाहून जायची. आता जर एखाद्या नदीला पूर येणार असेल तर हवामान खातं महिनाभर अगोदर सांगतं त्या नदीला पूर येणार आहे, त्या नदीकाठची गावं मोकळी करा. आणि चुकून नाही हवामान खात्याला कळालं तरी तुमच्या मराठवाड्यातल्या पंजाबराव डाखाला कळतंच. म्हणजे सध्या ढगांचा अंदाज डाखांना चांगला कळतो. बरं, फक्त मराठवाड्यातलंच नाही सांगत, पश्चिम महाराष्ट्रात काय परिस्थिती राहील, विदर्भात काय परिस्थिती राहील, खानदेशात काय परिस्थिती राहील, सगळ्या परिसरातला अंदाज आहे. सगळ्या बरोबर सांगणार. म्हणजे सगळ्या सध्या शेतकऱ्यांची पोरं पेरणी करायची, पंजाबराव डक काय म्हणते, पावडर मारायची, पंजाबराव डक काय म्हणते, खुडा सुरू करायचा, पंजाबराव डक काय म्हणते. फिरून फिरून आणता का त्याला? जरा आणा फिरून, काय होतं त्याला? नादी लावून आणायचं परत. आणा 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 त्याला जरा फिरून आणा, काही टेन्शन नका घेऊ, मी आहे. नका नका त्याला त्रास नका करू, त्याला गरम झालं खरं सांगतो मी. शेतकऱ्यांच्या पोरांनी पंजाबराव डक सबस्क्राईब केले, यात नवल नाही. परवा माझे एक ब्राह्मण काका मित्र आहे, ते म्हणाले पूर्वी जर लग्नाची तिथी काढायला एखादा माणूस आमच्याकडे आला तर आम्ही पंचांग पाहायचो आणि तिथी सांगायचो. आता जर लग्नाची तिथी काढायला एखादा माणूस आला तर आम्ही फक्त पंचांग नाही पाहत, पंजाबराव डक काय म्हणतोय ते पण पाहतो. का माहितीये का? बऱ्याचदा दिवस शुभ असतो पण वातावरण चांगलं नसतं. त्यामुळं अनेक लग्नातले मंडप उडून गेलेले तुम्ही आम्ही पाहिलेले. दिवस चांगला होता हो, वातावरण नव्हतं ना शुभ, गेले उडून. ते म्हणाले आता आम्ही ते पण पाहतो, हे पण पाहतो, मग लोकांना मार्ग सांगतो. काय हो ही माणसाची प्रगती आहे, ही माणसाची क्रांती, की जो पूर्वी वाहून जात होता तो आता अगोदरच सांगतो. अहो, दुष्काळ जर पडला ना तर काय होत होतं? 400 वर्षापूर्वीचा जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांचा अनुभव आहे. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. ते म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर अक्षरशः अन्न अन्न करता माणसं मेली. म्हणजे मोहन महाराज खायला काही शिल्लक नाही राहिलं.
दवाखाना डॉक्टर उपचार करण्यासाठी त्या काळी ज्या वनस्पतींचा वापर व्हायचा त्या वनस्पतीच शिल्लक नाही राहिला. औषधोपचार करू शकले नाही. एक बायको डोळ्या देखत मरून गेली डायरेक्ट. काही करू शकले नाही तुकाराम महाराज. आता जुनी माणसं बसली म्हणून 1972चा सुद्धा दुष्काळ भयंकर होता. विचित्र होता 72चा दुष्काळ. ती लोक आजही अंगावर काटा येतो त्यांच्या असं बोलायचं झालं तर. पण बघा ना कसा काळ बदलत बदलत गेला. यंदा आहे का पाऊस? पाहिजे तसा पाऊस आहे का? पडला पाऊस? अवकाळी झाला. पण जेव्हा पडायला पाहिजे होता तेव्हा पाऊस पडला. पण खरं सांगा कोणाच्या चेहऱ्यावर टेन्शन तरी आहे का? आहे का टेन्शन? अहो उलट महिला मंडळाने धोंडे एवढे जोरात घातले ना यंदा. मी एकीला म्हटलं अहो पाऊस नाही पाणी नाही तुम्हाला काय धोंड्याचं सुचलं? ती म्हणाली पाऊस पडेल की पुढच्या वर्षी? धोंडा 3 वर्षातून एकदा येतो. तिने मला ऐकवलं. का बरं एवढा कॉन्फिडन्स आला आपल्याला? त्याचं कारण काळ बदलला की नाही पाऊस एखाद्या वर्षी पडला पुढच्या वर्षी पडेल त्याच्या पुढच्या वर्षी पडेल. किमान 4-5 वर्ष तग धरून राहू एवढं धान्य आमच्या घरात पडू नये. पैसा पाणी आहे आणि संपलंच कदाचित आमच्याकडचं तर आनंदाचा शिदा घरोघरी पोचणार आहे याची खात्री आहे. टाळ्या वाजवल्या अण्णांनी. का? आनंदाचा शिदाचा लाभ सगळ्यांनी घेतला. कोविडमध्ये घेतला, दिवाळीत घेतला. उद्या नाही अडचणी आल्या. हे कोणाचं यश हो दादा? माणसानेच सरकार उभं केलं, माणसानेच प्रशासन उभं केलं. ही माणसाने केलेली क्रांती आहे. याने निसर्गावर सुद्धा मात केली. दादा हा माणूस प्राण्यांवर मात करू शकतो, निसर्गावर मात करू शकतो, यात नवल नाही. माझ्या भावांनो याने जर वज्रमूठ बांधली ना तर हा परिस्थितीवर सुद्धा मात करू शकतो. कितीतरी उदाहरणं आहेत की जन्माला वेगळ्या परिस्थितीत आली पण जाताना वेगळी परिस्थिती होती. कितीतरी उदाहरणं आहेत. ऐका आम्ही जन्माला आलो तेव्हा आपल्या बारशाला किती माणसं असावे हे तुमच्या आमच्या हातातच नाही. आपल्या बारशा कधी बाळ जन्माला आलं म्हटलं का मामाला फोन केला का ग मी आलो? आत्याला फोन केला का मी आलो? आम्ही जन्माला येतो तेव्हा आमच्या बारशाला किती माणसं असावी हे तुमच्या आमच्या हातात नाही. पण आम्ही जेव्हा मरण पावतो ना तेव्हा अंत्यविधीला किती माणसं असावे हे तुमच्या आमच्या हातातच आहे. खरं आहे का खोटं आहे? मेल्यावर किती माणसं जमा करायची हे कोणाच्या हातात आहे? मेलेल्याच्या हातात आहे. जिवंत असेपर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा जन्माला आले तेव्हा फक्त ठाकरे परिवाराला माहित होतं बाळ झालं. नावही बाळच ठेवलं होतं. जन्माला आलं तेव्हा फक्त ठाकरे परिवाराला माहित होतं बाळ झालं. पण ते बाळ जेव्हा लोकीची यात्रा संपवून गेलं तेव्हा उभ्या जगात बातम्या लावल्या हिंदूंचा नेता गेला. जगभरात बातमी होती जगभरात की हिंदूंचा वाघ गेला. साहेब जन्माला आले तेव्हा फारशी गर्दी नव्हती. पण साहेब गेले तेव्हा मुंबईत पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. ही वास्तविकता आहे. कोणी केलं हे कर्तृत्व? साहेबांनी केलं. हाडाचा धर्मनिष्ठ तरुण त्यांनी जोडला महाराष्ट्रभर. पानटपरी चालवणाऱ्या पोरांना आमदार करून दाखवलं. भाजी विकणाऱ्या पोरांना आमदार करून दाखवलं. कर्तृत्वच आहे ना. बाळासाहेबांनी मोठं काम केलं. बदलली परिस्थिती. जन्माला आले तेव्हा नव्हतं माहिती जगाला पण गेले तेव्हा जगाला माहित झालं. एक पोरग जन्माला आलं तेव्हा घरची परिस्थिती इतकी हालाकीची होती. मोहन महाराज फुटपाथवर झोपलं ते मुंबईत.
दिला बा न्याय मला. फुटपाथवर झोपलं ते. आणि सकाळी उठायचं, पेट्रोल पंपावर कामाला जायचं, दुसऱ्यांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरायचं. पण ते पोरग म्हटलं असंच फुटपाथवर झोपावा लागत असल पण ते पोरग म्हटलं यालाच जर जीवन म्हणत असतील तर माझ्या पुढच्या पिढ्यांना मला असं जीवन द्यायचं नाहीये. माझ्या पुढच्या पिढ्यांना मला हे दिवस पाहायला लावायचे नाहीये. दादा ऐका, जीवाचे कान करून ऐका. त्या पोरानं रात्रीचा दिवस केला, डोळ्यात तेल घालून काम केलं, जाऊ दे तेवढी बुलेट जाऊ दे. आपण 11ला. अच्छा आपला आपला माझ्या मला माहिती हो, मला माहिती. जय श्रीराम. चला, ते पोरग म्हटलं याला जर जीवन म्हणत असतील तर माझ्या पुढच्या पिढ्यांना मी हे आयुष्य देणार नाहीये. अहो काबड कष्ट केले त्या पोरानं, बुद्धीचा वापर केला, कौशल्याचा वापर केला, आणि ते पेट्रोल भरणार पोरग भविष्य काळात हिंदुस्थानाचं धीरूभाई अंबानी झालं, हे पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. दादा, हिंदुस्थानाच्या आर्थिक क्रांतीमध्ये सिंहाचा वाटा कोणी उचलला तर धीरूभाई अंबानींनी मिळवला. स्वतःच्या पोरांना तर श्रीमंत केलं, पण हिंदुस्थानातल्या अनेक पोरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम धीरूभाईंनी केलं. जे पोरग दुसऱ्याच्या पेट्रोल पंपावर काम करीत होतं ते पोरग पेट्रोल पंपांचं मालक झालं. आज रिलायन्स म्हटलं की आपण म्हणतो शेअर्स घ्यायचे रिलायन्सचे, डिझेल भरायचं रिलायन्सचं, पेट्रोल भरायचं रिलायन्सचं, सिम कार्ड घ्यायचं. म्हातारी म्हणते जिओचं भेटल का? सगळ्यांचा विश्वास आज रिलायन्सवर आहे, पण त्याची निर्मिती महाराज अंबानी परिवार. आज मुकेश अंबानी, अनिल अंबानी सोन्याचे चमचे तोंडात घेऊन आले असतील, पण संस्थापक धीरूभाई अंबानी फुटपाथवरच झोपलेले, आपल्याला मान्य करावं लागेल. माणूस परिस्थिती बदलवू शकतो दादा, ते माणसामध्ये सामर्थ्य आहे. आज तरुण पिढीमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम जर काय झालाय तर परिस्थिती बदलावण्यासाठी प्रयत्न करत नाही, परिस्थितीचं भांडवल करून व्यसनाधीनतेकडे जाण्याचं प्रमाण वाढलंय. परिस्थितीचं भांडवल करतात, अक्षरशः भांडवल करतात. मी बीड जिल्ह्यामध्ये कीर्तनाला होतो. मोहन महाराज गेली 10 वर्ष मी त्या गावात कीर्तनाला जातोय, सलग जातोय. कीर्तनाला गेलो असताना एक माऊली माझ्याकडे आली, ढासाढासा रडायला लागली. काय झालं म्हटलं. ती माऊली मला म्हणाली, बापू माझा पोरगा बेवडा झाला. तर आजपर्यंत ऐकलं होतं भाऊ, आई सांगते इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, सरपंच झाला. पहिल्यांदा अशी आई भेटली की जी मला म्हटली माझा पोरगा बेवडा झाला. डोळ्यात पाणी आणून म्हणाली ती, माझा मुलगा बेवडा झाला. म्हटली काय झालं? म्हटलं काय बोलताय तुम्ही, कळतंय तुम्हाला, खरंच झालाय का? अहो मारा 100% बेवडा झाला. तर बेवडा कोणाला म्हणतात? ज्याला रात्र कळत नाही, ज्याला दिवस कळत नाही, ज्याला सुख कळत नाही, ज्याला दुःख कळत नाही. दिन रजनी हाची धंदा, ज्याला रात्रंदिवस प्यायलाच लागते दारू, त्याला बेवडा म्हणतात. नाही तर आज 100रातले 50 माणसं दारू पितात, पण घरी माहित नाही पितात म्हणून त्यांना कोणी बेवडं म्हटलं?
त्यांना जर बेवडं म्हटलं तर मग हिंदुस्थानातले 50% लोक बेवडे होतील उद्या. नाही म्हटले महाराज तो बेवडाच झालाय, आज सुद्धा पिलेलाच. मी त्याच्या जवळ गेलो, त्याला असा बसावला, म्हटलं का रे मूर्खा लाज वाटते का? म्हटलं ती आई अरे जन्मदात्री तुझी 9 महिने 9 दिवस बिचारीने पोटात वाढवलं तुला, हे दिवस पाण्यासाठी वाढवलं, बेवडा झाला तू, रात्रंदिवस पेतो. तो मला काय म्हणला माहिती महाराज? म्हटलं महाराज याच्यात माझी काही चूक नाही, मान्य आहे मी बेवडा झालो, पण त्याला काही कारण आहेत. म्हटलं काय कारण आहे? महाराज 400 फूट जरी खाली गेलं ना बोरिंग करत तरी धुराडाच उडतो. म्हटलं पाणी लागतच नाही, आमच्या जमिनीमध्ये पाण्याचा पत्ताडाच नाही. म्हटलं बोरिंग घेतले फेल जातात, विहिरी बांधल्या दगडच निघाता, पाणी नाही म्हटलं आमच्या मातीत. दूर दूर पर्यंत इंडस्ट्रीज आलेल्या नाहीयेत, ना MIDC आलेली आहे, ना IT पार्क्स आलेले, रोजगाराच्या संधी नाहीये. शिक्षण संस्था सुद्धा चांगल्या नाही, भोवताली चांगल्या शिक्षण संस्था नाहीये, शाळा नाही, आम्ही शिक्षण करू शकत नाही. फार शिक्षण संस्था नाही, कंपन्या नाही, MIDC नाही, शेतीत पाणी नाही, त्यामुळं मिळेल तेवढ्या पाण्यात मी आपला पॅक बनवून पितो. जेवढं काही पाणी उपलब्ध होईल तेवढं पाणी मी आपलं पॅक बनवायला वापरतो. ऐका भावांनो, काय माणसाचा भ्रम असतो. त्याला म्हटलं तुझ्या गावात मी काल नाही आलो बाळा, गेली 10 वर्ष मी या गावात येतोय, 10 वर्ष सलग येतोय या गावात, काल नाही आलो म्हटलं या गावात. त्यामुळं माझ्याशी बोलताना थोडा विचार करून बोल. 10 वर्षापूर्वी पहिल्यांदा मी या गावात आलो होतो, तेव्हा तुझ्याच गावातला तुझा सख्खा चुलत भाऊ 20 वर्षाचा झाला. 20व्या वर्षी त्याला पण कळालं आपल्या जमिनीत पाणी नाहीये, आपल्या भोवताली इंडस्ट्रीज आलेल्या नाहीयेत, आपल्याकडे चांगल्या शिक्षण संस्था नाहीये. त्यामुळं आपण ना शेती करू शकतो, ना नोकरी करू शकतो, ना शिक्षण घेऊ शकतो. 20व्या वर्षी त्या पोरानं दूरदृष्टी ठेवून एक निर्णय घेतला. आईच्या हातची गरम भाकरी सोडून दिली, बापाने खरेदी केलेली मऊ गादी सोडून दिली, गावातल्या मित्रपरिवाराचं प्रेम सोडून दिलं आणि हायवेवर जाऊन उभं राहिलं. तिकिटाला त्याच्याकडे पैसे नव्हते, मिळेल त्या गाडीला हात देत 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 ते पोरग पुण्यासारख्या स्मार्ट सिटीमध्ये गेलं. पुण्यात कोणाशी ओळख नव्हती त्याची, ते फुटपाथवर झोपलं. दुसऱ्या दिवशी काहीतरी काम मिळेल म्हणून वडापाव खाल्ला आणि वडापाव खाऊन एका गावंड्याला जाऊन म्हटला मला कामाला ठेवा. गावंड्याने त्याला बिगारी म्हणून अर्थात कामगार म्हणून कामाला ठेवला. ते पोरग सिमेंटच्या पाट्या भरायचं, 4थ्या मजल्यावर नेऊन टाकायचं, वाळूच्या गोण्या भरायचं, 5व्या मजल्यावर नेऊन टाकायचं, विटा उचलायचं, 6व्या मजल्यावर नेऊन टाकायचं. त्याने आयुष्यातले 4 वर्ष बिगारी काम करण्यात कामगार म्हणून घालवले. भाऊ पुढच्या 4 वर्षामध्ये तो बिगारी नाही राहिला, 300 रुपये रोज होता त्याला. पण जिद्द होती, चिकाटी होती, प्रयत्नवाद होता, दूरदृष्टिकोन होता. त्याने 300 रुपये रोजाने 4 वर्ष काम केलं. 4च वर्षामध्ये भाऊ ते बिगारी नाही राहिलं, बिगाऱ्याचं ते गौंडी झालं. त्याला आता थापी उचलता यायला लागली, थापी चालवता यायला लागली, त्याला वळिंबा कळाला. आता ते बिगारी नाही राहिलं, ते गौंडी झालं. पगार वाढला त्याचा, 300 रुपयाचा त्याचा 1000 रुपये पगार झाला. आता गौंडी म्हणून रुबाबात काम करायला लागला. त्याच्यावर पण मोहन महाराज तो थांबला नाही. पुढच्या 4च वर्षांमध्ये गौंड्याचा तो कॉन्ट्रॅक्टर झाला. आता पुण्यातल्या लोकांचा त्याने विश्वास संपादन केला. जे उद्योग व्यवसायामध्ये व्यस्त आहे, नोकरीमध्ये व्यस्त आहे, ती सगळी लोक आता याला शेठ म्हणायला लागली. शेठ, आम्हाला पाणी मारायला वेळ नाही, विटा सिमेंट स्टील आणून द्यायला वेळ नाही. शेठ, आम्ही तुम्हाला उक्त काम देतो, आम्हाला डायरेक्ट कुलूप लावून द्या. गौंड्याचा तो शेठ झाला. आता तो अर्ध्या गुंठ्यातलं 1 गुंठ्यातलं 5-5 मजली काम घ्यायला लागला. एका एका कामामध्ये त्याला 6 लाख 7 लाख शिल्लक राहायला लागले. एका वेळी त्याचे परिसरात 5-5 काम चालू झाले. आणि मायबाप
पुढच्या 2च वर्षामध्ये परिस्थिती इतकी बदलली की आज त्याचे पुण्यात 5 फ्लॅट आहे स्वतःचे. पुण्यासारख्या सिटीमध्ये 5 फ्लॅट आहे आणि पुण्यात राहून काय म्हणतोय माहितीये का, गावाकडची ग्रामपंचायत लढवायची. बघा गावातले काही महाभाग पुण्यात राहतात, मुंबईत राहतात आणि तिकडून इकडं फॉर्म भरिता का आता आमच्याकडं पैसा आला, आमच्याकडं ज्ञान आलं, आमचा विकास झाला, आता गावाचा पण विकास झाला पाहिजे, तिथून निवडून येतात महाराज सामान्य गावामध्ये. 10 वर्षापूर्वी तो पण जर म्हणाला असता की माझ्या जमिनीत पाणी नाही, माझ्या परिसरात इंडस्ट्री नाही, माझ्याकडे शिक्षण संस्था नाही, त्यालाही बेवडा होता आला असतं. पण त्याने परिस्थितीचं भांडवल नाही केलं, त्याने परिस्थितीवर पाय दिले, त्याने परिस्थितीवर मात केली आणि परिस्थिती बदलून दाखवली. पुण्यात जाऊन शेठ झाला, गावाकडे सरपंच झाला. माझ्या तरुण भावंडांसाठी सिद्धांत, जो परिस्थितीचं भांडवल करून शेपूट घालून बसतो त्याला शंड म्हणतात, जो परिस्थितीवर मात करून परिस्थिती बदलून दाखवतो त्याला पराक्रमी म्हणतात. आज तुम्हाला आम्हाला परिस्थिती बदलवू नये, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे, या सगळ्या गोष्टींचं भांडवल करून शेपूट घालून जर बसलो तर आपण शंड ठरू. संग्राम बापू भंडारे दिंडोरीत आला, पोरांनी बोलावला. का बोलावला? कीर्तन करायला बोलावला. त्याने जर परिस्थितीचं भांडवल केलं, या असंच आहे, ते तसंच आहे, ते तिकडच आहे, हे इकडच आहे, याच्यामुळं त्याच्यामुळं शंड ठरल तो. हाय त्या परिस्थितीत 11 वाजेपर्यंत काम करणं याला पराक्रम मानतात. कशाला परिस्थितीचं काय भांडवल करायचं? रोज देवाने तुम्हाला चांगलं खाऊ घालायचं असं असतं? कधीतरी पिठलं भाकरी खावं लागल, कधीतरी चटणी भाकर खावं लागल, कधी पाची पक्वान्न खावं लागल. तक्रार करून नाही चालणार. कधी आयुष्यात पराभव येतील, कधी यश येईल, पण पुढं पुढं जात राहिलं पाहिजे. एक पाऊल पुढं टाकत राहिलं पाहिजे. त्याला तर खऱ्या अर्थानं माणूस म्हणतात. परिस्थिती बदलवण्याचं मोठं सामर्थ्य माणसात ते तरुणांमध्ये. तरुणांनी ती वज्रमूठ बांधली पाहिजे. दादा, तारुण्याचा काळ म्हणजे पेरणीचा काळ आहे. मला सांगा, तुम्ही आता कामं करता का? खरं सांगा, करता? तुम्ही आता कशाच्या जीवावर आहे? तारुण्यात जे कष्ट केले त्याची फळं आज तुम्ही चाकताय. गावात अशी काही माणसं आहे महाराज, करीत काहीच नाही, पण महिन्याला त्यांच्या अकाउंटला 20,000, 30,000, 40,000 येतात. त्याला आपण पेन्शन म्हणतो. पेन्शन आहे का बसलेल्यांपैकी पेन्शनवाला एखादा आहे? कुठे आहे पेन्शनवाला? हे बघा हे. आणि तुम्हाला सांगतो, पोरं इतके जीव लावतात ना ह्या लोकांना. का देत? 5,000, 7-8 हजार महिन्याला येतात त्यांच्या अकाउंटला. आणि गावातली जी चांडाळ चौकडी असते ना, ती म्हणते त्याला काय, त्याला येतंय पेन्शन. पण ते उगीच नाही येत भाऊ. तारुण्यात आहे ना, त्यांनी उन्हात ऊन पाहिलं नाही, पावसात पाऊस पाहिला नाही, थंडीत थंडी पाहिली नाही, कर्तव्याशी प्रामाणिक राहिले, राबले आणि त्याची प्रचिती, त्याचं फळ म्हणजे उतार वयात त्यांना पेन्शन देतं. त्या वयात बाकीचे जे त्यांचे सवंगडी असतील काही, ते उन्हाळ्यात कूलर पुढे शर्ट काढून बसले, लय गरम होते. थंडीत 12 वाजेपर्यंत पडून राहिले, 12ला उठले, म्हटले थंडी लय, जरा आलं टाकून चहा बनव, भजतळ, थंडी लय. पावसाळ्यात पावसाचं कारण करून ते ब्लँकेट मध्ये झोपून राहिलं. आणि त्या काळात ते पावसात भिजले, उन्हात भाजले, थंडीत कुडकुडले. पण ते जे पेरलं ना, ते आता भेटतंय. पुढच्या पिढ्या असल्या जीव लावतात पेन्शनवाल्यांना, इतक्या जीव लावतात का सोन्याची कोंबडी ती. पेन्शनवाला माणूस म्हणजे ती जितकी जास्त जगल तितकं उत्पन्न सुरू. या लोकांच्या आयुष्याची घर पुढचे परिवार प्रार्थना करतात, हे लय जगू द्या, लय जगू द्या, लय जगू द्या. आणि ज्यांना आता काही होत नाही, काही मिळतच नाही, लोक म्हणतात कधी जातील, कधी जातील, कधी जातील. का? तारुण्यात पेरलं नाही हो. तारुण्यात असे हे आज आपण हे म्हणजे विनोदाचा भाग सोडून द्या.
हे कर्तृत्व आज आज एखादा साठीत नाही म्हणू शकत ना, आता कामाला सुरुवात करतो, पेन्शन पर्यंत मरून जाईल ना ते, त्याची हजेरी तर भरली पाहिजे, तेवढा टायमिंग तर झाला पाहिजे. मग सगळा कर्तृत्व करण्याचा काळ जर कशाचा आहे तर तारुण्याचा आहे. मायबापांनो, माझ्या भावांनो, माणसाने ठरवलं तो प्राण्यांवर मात करतो, तो निसर्गावर मात करतो, तो परिस्थितीवर मात करतो. आणि भावांनो, या माणसाने जर वज्रमुठ बांधली ना तर काय करू शकत नाही. हा याने वज्रमुठ बांधली ना, जरी हा माणूस म्हणून जन्माला आलेला असला तरी आयुष्यभर जर याने प्रयत्न केले तर याला देव होऊन जाता येतं. हा माणसाचा इतिहास आहे. याच मराठवाड्याच्या मातीत भगवान बाबांसारखा महापुरुष जन्माला येतो, माणूस म्हणून जन्माला येतो. पण गेल्यानंतर माणूस राहत नाही, तर देवते संत, देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. याच मराठवाड्यात नारायण महाराजांसारखा महात्मा जन्माला येतो. जन्माला 9 महिने 9 दिवस आईचा गर्भवास भोगूनच येतो. पण आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्यभर केलेला परमार्थ अवस्था प्राप्त करून जातो. मायबाप, तुम्हाला आम्हाला म्हणावं लागतं, देवते संत, देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. तुम्हाला आम्हाला म्हणावं लागतं, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती. जय श्रीराम. आपल्यातलेच, असं काही नाही बुवा नारायण महाराज आकाशातून पडले आणि भगवान बाबा आगीतून प्रगट झाले. तुमच्या आमच्यातली काहींचे नाते संबंध लागतात त्या मंडळींशी. पण आपल्याला म्हणावं लागतं, गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. हे काय, हे माणसाने मिळवलेलं यश आहे. आला माणूस म्हणून जन्माला, पण जाताना देव होऊन गेला. बाकी समजा गावात एखादं कुत्र जन्माला आलं, लहानपणी काय कुत्रे, मोठं झाल्यावर काय कुत्रे, म्हातारं झाल्यावर काय कुत्रे, आणि मेल्यावर सुद्धा काय कुतारड मेल. जन्माला आलं तेव्हा कुत्रचे, मेलं तेव्हा कुत्रचे, मध्ये काय कुत्रचे. पण बघा, जन्माला आलं तेव्हा बाळ होतं, पुढं विद्यार्थी झालं, विद्यार्थ्याचं मग कर्तृत्व प्राप्त झालं, त्यांच्यातलं एखादं सरपंच झालं, एखादं ग्रामपंचायत सदस्य झालं, एखादं सोसायटीचं चेअरमन झालं, एखादं प्रगतशील शेतकरी झालं, एखादं पैलवान झालं, एखादं सैनिक झालं, डॉक्टर झालं, इंजिनियर झालं. आणि मनावरच जर घेतलं तर एखादं संत पण झाला. म्हणून संतांनी किती गोड सांगितलं, बाबा याचे देही घडे देवाचे भजन आणि अनेक हे ज्ञान नाही कोठे. एकटा माणूस आहे, एकटा देवे दिला देह. आज मला सांगा, दिंडोरीत कीर्तन ठेवले, सप्ताह ठेवलं, सप्ताहाचं 76वं वर्ष आहे. कोणासाठी? माणसांसाठी आहे फक्त, कुत्र्यांसाठी आहे? आज एवढं मोहन महाराजांसारखा वादक आहे, पण एखादं कुत्रा आलं का ऐकायला? समजा उद्या तुम्ही कुत्र्याला म्हटले, का रे तू येत नाही कीर्तनाला? कुत्र म्हणाल मी कुत्रा आहे.
माझं काय काम आहे? ते माणसांसाठीचे प्रयोग आहेत. बैल येतो का कीर्तनाला? बैल उद्या दिवसभर चौकात बसल, मग वळू दिवसभर बसून राहील चौकात, पण कीर्तनाला नाही येणार का? तो बैल आहे. हे बैलासाठी नाही, हे कुत्र्यासाठी नाही, हे मांजरासाठी नाही, हे फक्त माणसासाठी आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. काय माणसामध्ये सामर्थ्य दडलंय. माता मावल्यानं त्या गंगाखेड मध्ये एक बाई जन्माला आली. जन्मताच आईबाप गेले हो निघून. गंगाखेड मधली लोक म्हटले, बाई आपल्या भागात गरिबी, आता तुझा सांभाळ केला तर पंढरपूरचा पांडुरंगच करील, नाही तर तुझं काही खरं नाही. ती बाई चुकीच्या मार्गाला नाही गेली हो. ती पोरगी म्हटली, हा पांडुरंग माझं भलं करील. अहो वारकऱ्यांच्या माग माग ती बाई पंढरपुरात गेली. नामदेव महाराजांच्या घरी मोलकरीण म्हणून राहिली. मोलकरीण. त्या पोरीने दळायचं काम करावं, कांडण करायचं काम करावं, सडे टाकावे, भांडे घासावे, गावऱ्या थापाव्या, कामामध्ये काम. काही म्हणा राम राम. त्या बाईने विचार असा केला की माझा मालक इतका मोठा आहे की त्याने जगाच्या अंतःकरणात जर ज्ञानाचे दीप प्रज्वलित केले असतील, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. जर माझा बाप जगाच्या अंतःकरणात ज्ञानाचे दीप प्रज्वलित करू शकतो, तर माझ्या अंतःकरणात का करू शकत नाही? त्या बाईने दळिता कांडिता तुझं गाईनं अनंता. अहो त्या बाईने अविरत अखंड अशा प्रकारचं नामस्मरण केलं, भगवंताचं चिंतन केलं. काय दिवस बदलले तुम्ही बघा ना. मोलकरीण होती, पण तिच्या कर्तृत्वाने तिला मोठेपण इतकं प्राप्त झालं. पंढरपुरात संत शिरोमणी नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू आहे. जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा बेधुंद होऊन पुढे नाचतोय. ज्ञानियांचे राजे, अलंकापुरीचे राजे भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज टाळ घेऊन उभे आहेत आणि अभंग माऊलींना म्हणण्याची संधी द्यावी हे जनाबाई सांगायला लागली. जनी म्हणे ज्ञान देवा बोला, ज्ञान देवा बोला, हे म्हणजे अगदी अभिमान वाटावा असं म्हटलं बरं का. नावच अभिमान आहे म्हणूनच म्हटलं ना. त्या आईला कळलं होतं तेव्हाच की हे अभिमान वाटावा असंच गाईल. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. आओ ती भांड्यावरची बाई डायरेक्ट कीर्तनात गेली आणि अलंकापुरीच्या राजाला अभंग म्हणण्याची संधी द्यायची का नाही द्यायची हे जनाबाई ठरवायला लागली की आता तुम्ही नाही, तुम्ही म्हणायचंय. फडाची प्रमुख झाली ती. जे चाली कोणी म्हणायचे ठरवतं तो मोठा माणूस असतो बरं का गावातला. कोणी काही म्हणा, सूत्र सगळे तिथून हालतात.
त्याला आडवं जर गेलं ना डिपॉझिट जप्त होतं चांगल्या चांगल्यांचं. त्याचं मन धरावं लागत. तुमच्या गावात कोण आहे माहित नाही, ते चाली म्हणणार सांगणार म्हणजे अवघड जागेवरच दुखणार राहतं. ते सगळे सूत्र तिथून हालतात आणि ते सूत्र जनाबाईकडे आले. माता माऊल्यांनो, काय जिच्या आईचा पत्ता नाही बापाचा पत्ता नाही, ती पोरगी जर खचली असती, चुकीच्या मार्गाला लागली असती तर कोणी ओळखली असती. पण त्या पोरीने वज्रमुठ बांधली की नाही, मी परिवर्तन करून दाखवल. चौयुगांचा भक्तनामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. बदलू शकते का? म्हणून महिलांनी सुद्धा स्वतःला कमी समजायचं काही कारण नाही. तुम्ही तर आमच्या लई पुढे. जेव्हा आमचे हात त्यागतात तेव्हा तुम्हाला हात जोडावे लागतात. बरोबर आहे का नाही? जेव्हा आपले सगळं आपण निराश होतो, आपल्याला वाट दिसत नाही, तेव्हा यांनाच हात जोडावे लागतात. दुर्गे दुर्गट भारी तुझं बिन संसारी आणि अनाथ नाते अंबे करुणा विस्तार. महिषासूर काय झालं होतं? देवांना आवराना म्हणून तर देवीने मारला. म्हणजे तुम्ही स्वतःला कमी समजायची गरज नाही, तुम्ही आमच्यापेक्षा पुढे आहे. तुम्ही तर मोठी स्वप्न पाहिली पाहिजे. हा अहो, तुम्ही फक्त नवरा जर दारुडा असाल ना, उद्या चपलीने हाना नीट होईल. तो तुम्ही हानीत नाही, कसं काय सुधरल? तुम्ही कधीतरी काली बाना, कधी चंडी बाना, कधी त्रिशूळ पण हातात घ्यायला शिका. तुम्ही नुसत्याच जर पदर सावरायला लागले ते जास्त पेल उद्यापासून. अहो, अनेक चांगल्या बायांनी नवरे सुधरवले हो. आणि काय वाईट मानायचं कारण आहे? मला खरं सांगा, बिचाऱ्यांनी किती सहन करायचं, किती सहन करायचं मला सांगा. फक्त बापाने तुम्हाला निवडलं म्हणून बिचारा आयुष्यभर संसार करतात बेवड्या नवऱ्याबरोबर. कोण करीलो? रात्रंदिवस पिऊन येतो, मारितो, तरी बिचारी झटती आयुष्यभर संसार करून दाखवते. कधीतरी रात्री झोपताना विचार करा, आपली बायको जर बेवडी असती तर आपण ठेवली असती का? सहज विचार करून पहा की बुवा नाही बुवा तिला रोज लागती पण तरी मी ठेवली. अहो, लाता मारून काढून देऊ आपण. किती फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात, हा विचार करा. नाही ठेवू शकत आपण, पण त्या बिचाऱ्या बेवड्या नवऱ्याबरोबर आयुष्यभर संसार करून दाखवतो. आईला कमी नाही. मुलींनी सुद्धा वज्रमुठ बांधली पाहिजे. जनाबाई, मुक्ताबाई, राजमाता जिजाऊ आईसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे. सध्या मोबाईलमुळं काय आलं माहिती आहे का? तुम्ही रील पाहतात आणि तसंच करायला पाहतात. अजिबात नका तसं करू. विकार, वासना काही काळापुरत्या असतात, नंतर त्या क्षमून जातात. कर्तृत्व फक्त शिल्लक राहतं. हे विकार नंतर साथ नाही देत, नंतर ते थांबून जातात. पण कर्तृत्व महाराज आयुष्यभर उभं राहतं, पिढ्यानुपिढ्या उभं राहतं. तुम्ही बघा, ज्या पोरींना 96% मार्के, 99% मार्के, त्या प्रेम बिम तसलं काही त्यांना माहित नाही, कळत नाही, त्यांना करायचं नाही. जिला मराठीत 35, इंग्लिशमध्ये 35, विज्ञानमध्ये 35, ती म्हणती खरंय का खोटे? जिला मार्क कमी आहे ना प्रत्येक विषयात, ती म्हणती तेरे बिना दिल काही नाही लागत. तुम्ही बघा, 96%, 99% वाली पोरगी पटती का तरी? ती सॅन्डल काढी, ती डायरेक्ट सॅन्डल काढी ती की मला ते कामाला वेळ नाहीये आता, मी माझं काम अभ्यासासाठी माझं आयुष्य दिलेलं आहे. जी नापास आहे ती म्हणते थँक्यू. ती म्हणते थँक्यू. तुमच्या लय मोठा हातात आहे बाबा. संस्कृती घडवणं, टिकवणं सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही रिप्लाय दिल्यामुळे पोरं नापास होतात, लक्षात ठेवा. तुम्ही जर रिप्लाय नसता दिला ना, त्याने अभ्यास केला असता. आणि रिप्लाय जरी दिला तरी तुम्ही जरा त्याला लावायला पाहिजे होता. म्हणजे मग तो बिचारा अभ्यास केला असतो. तुम्हाला नंतर
40शीत गेल्यावर तुम्हाला त्याने थँक्यू पाठवलं असतं की तेव्हा तुम्ही मला शिवी दिली म्हणून मी अभ्यास केला. तेव्हा तुम्ही जर सेम टू यू म्हटल्या गेलं ते नापासच आहे डायरेक्ट. तुमच्या लय हातात आहे बाबा, सगळी संस्कृती तुमच्या हातात आहे. तुम्ही जे करू शकतात ते पुरुष नाही करू शकत. आई आहे तुम्ही, आई जगदंबा आहे. मातृदेवो भव शिकवलं का नाही आपल्याला? सगळं म्हणजे आम्हाला जे मला तर मोहन महाराज एक जण म्हणे स्त्री पुरुष समानता झाली पाहिजे. मामा म्हटलं कधीच होऊ शकत नाही. कस काय स्त्री पुरुष समानता होईल? नाही होऊ शकत महाराज. स्त्री पुरुष समानता कधीच होणार नाही. तुम्ही म्हणाल कस काय? तुम्ही आमच्या पुढे आहे ना. आता बघा 2024 मध्ये पोरगा सरपंच होऊ शकतो, पोरगी सरपंच होऊ शकते. पोरगा डॉक्टर होऊ शकतो, पोरगी डॉक्टर होऊ शकते. पोरगा इंजिनियर होऊ शकतो, पोरगी इंजिनियर होऊ शकते. पण अजून किती वर्ष गेले तरी गावातला पोरगा नाही ना म्हणू शकत माझा 7वा महिना संपला ना 8वा चालू झाला. नाही म्हणू शकत. किती वर्ष आपण पुढे जाऊ द्या. का? आपल्याला जे जमतं ते त्यांना जमतंय, पण त्यांना जे जमतं ते आपल्याला नाही जमत. तुम्ही आम्ही BA च्या पोरांचे क्लास घेऊ शकतो, MA च्या पोरांचे क्लास घेऊ शकतो, PhD च्या पोरांचे क्लास घेऊ शकतो, पण नर्सरी चालवायला महिला मंडळच लागत. PhD च्या शिक्षकाला म्हणा बरं तुला डबल पगार देतो फक्त नर्सरीच्या पोरांना शिकव, ते म्हणाल मी घरीच राहतो. ते काय सोपं आहे का? ते ये सांभाळणे सोपं आहे का? पोरं बारीक बारीक हे फक्त महिला मंडळच. म्हणून इथं जर बालवाडीच्या, नर्सरीच्या, ज्युनियर KGच्या, सिनियर KGच्या जर मॅडम असतील ना, त्यांना माझा दंडवत आहे की त्यांच्यामुळेच पिढी उभी राहते, त्यांच्यामुळेच पिढी घडते. खरं आहे ना दादा? खरं आहे ना? सोपं नाही ते. तारेवरनं चाल नाही ते. अहो स्वतःच सांभाळायला काय जड जातं आपल्याला माहिती आहे. मला कुठेही असू द्या 5 मिनिटं व्हिडिओ कॉलवर बोलावं लागतं तेव्हा ते जेवत आहे. मग स्वतःच जर इतकं नखरे करीत असल, सगळ्या गावाचे सांभाळायचे 3 तास मोहन महाराज, काय ते मातेचं कौशल्य. महिला सुद्धा वाटेल ते करू शकते, महिला सुद्धा प्रगती करू शकते. पोरींनी सुद्धा वज्रमूठ बांधली पाहिजे की नाही आम्हाला काहीतरी कर्तृत्व करून दाखवायचंय. मग एवढं सगळं सांगितल्यावर गावातला अभिमान. महाराज एक पोरगा म्हटला, महाराज तुम्ही लेट आले हो आमच्या गावात, तुम्ही 76व्या वर्षी नाही थोडं लवकर यायला पाहिजे होतं. म्हटलं का? नाही आता आम्ही लयच वाया गेलो बा, आता लय वाया गेलो, आता आमचं काही खरं नाही राहिलं, आता आम्हाला आमच्या आयुष्यात काही होणे नाही. त्यांच्यासाठी माझ्याकडे एक चांगलं उदाहरण आहे की ज्यांना असं वाटतं बा आता सगळं संपलंय, त्यांच्यासाठीच हे उदाहरण आहे. हजारो वर्षापूर्वी एक माणूस इतका संपला होता, इतका संपला होता, इतका वाया गेला होता की कळस केला होता त्याने. कळस काय करायचं माहितीये महाराज? ते रस्त्यावर उभं राहायचं, वाटसरू आला की त्याच्याकडची संपत्ती लुटून घ्यायचं आणि त्याला मारूनच टाकायचं. डायरेक्ट मर्डर टाकायचं, त्याचा मर्डर मारून टाकायचं. आणि माणूस मारला का एक खडा रांजणात टाकायचं. भाऊ त्याने रांजण किती भरवावा? 7 रांजण भरवले. 7 म्हणजे माणसं किती मारले असतील पट्ट्यानी. मी कधी कधी विचार करतो की वाल्या कोळ्याच्या तुलनेत तुम्ही आम्ही लय देव माणसं आहे हो. माणसं मारितो काय आपण? अहो कधी कधी डास चावला तरी असं वाटतं मारू नाही, फक्त उडून जाय बाबा. मारू वाटत नाही डासाला सुद्धा. तुम्ही आम्ही पाप करून करून काय पाप करणार आहे? दुधात पाणी टाकून विकू, कॅरेट मध्ये चांगला माल वरती लावू, हलका माल खाली भरू. महिला मंडळ तुम्ही सुद्धा काय पाप काय? माणसं मारता तुम्ही. काय करून करून समजा महिला मंडळाने पाप केलं, काय करतील? नवऱ्याच्या खिशातले 100 काढले, फिल्टर करून फोटो अपलोड केला. ते पापच आहे भाऊ, पाप आहे ते. दिसती वेगळी आणि सोशल मीडियावर वेगळीच, प्रत्यक्ष आल्यावर मग ते बेजार होतं. अर नजर तो कुछ और आहे. आणि त्याच्यात तिला ब्युटी पार्लर वाली भेटावी. अनेक आमच्या तरुण पोरांचं वाटोळं जर कोणी केलं तर ब्युटी पार्लर वाल्यांनी केलं.
दाखवायच्या वेळी अशी बनवली, तिला अशी बनवली, ते डायरेक्ट म्हटलं हिच्याशीच करायचं. आणि नंतर त्याला कळालं प्रॉडक्ट तर वेगळंच आहे. नंतर काय त्याला ब्युटी पार्लर वाल्या म्हणजे बापरे, इथं जर एखादी असेल तर तिला सुद्धा दंड होते बाबा. कशी असू द्या हो, हिरोईनच करून टाकतात. परवा तर एका ब्युटी पार्लर वालीने 75 वर्षाची बाई डायरेक्ट 25 वर्षाची केली. मी म्हटलं आता हिला आंघोळच घालून पाहायची. त्या 75 वर्षाच्या बाईला आंघोळ घातली, अर्धा गमिलं माती निघाली, अर्धा गमिलं फाउंडेशन. मी त्या ब्युटी पार्लर वालीचा नंबर घेतला, तिला फोन केला, म्हटलं अगं एवढी माती लावत राहता का? ती म्हणाली बापू सुरकुत्या कव्हर करायच्या होत्या अख्ख्या. केल्या तिने कव्हर हो, सगळ्या सुरकुत्या कव्हर करतात, ग्लो आणतात. काय आपली पापा असतात, हेच जसं नाहीये तसं दाखवणं. बरोबर आहे का नाही? याच्या पुढे तर नाही ना आपली. आपण माणसं तर नाही, ते माणसं मारायचं, ते वाल्या कोळी. माणूस मारायचं खडा रानात टाकायचं, माणूस मारायचं खडा रानात टाकायचं. एवढा त्याचं वाया गेलं ते, त्याच्या इतके तर आम्ही वाया नाही गेलो भाऊ. एक दिवस नारद महर्षी त्या वाटेने आले. त्याने नारद महर्षींना अडवलं, म्हटलं चला काढा तुमच्याकडचं सगळे काढा पाकिट. 2024 चालू झाल्यापासून तुम्ही बाहेरच आहे, काढा सगळे पाकिट. ते म्हणाले अरे पाकिट काढा. नारद महर्षी म्हणाले अरे बाळा किती लागत रे एका पोटाला, किती लागत? एवढं पाप करतोय तू, माणसांना लुबाडतोय, सगळीकडे तुझी अपकीर्ती झाली. थांब, नको हे पाप करू. नरकाला जावं लागेल, नरकाच्या यातना कठीण आहे, कोण येणार नाही म्हटले नरकाला. तो म्हणाला महाराज मी काय माझ्या एकट्यासाठी नाही करत, माझा परिवार आहे, माझ्या मागं बायका आहे, पोर आहे, आई आहे, बाप आहे, सगळ्यांसाठी करतो, सगळे माझ्या सोबत आहे, सगळे मला सहभागी. अरे ब्राह्मण ते म्हणे सुख के सब साथीन दुःख में न कोई, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. हात वर करतील म्हणे, चांगलं झालं तर आम्ही केलं म्हणतात, वाईट झालं तर तू केलं म्हणतात. कीर्तन रंगलं तर सगळे म्हणतात महाराजांना आम्ही बोलावलं, आणि पडलं ना प्रत्येक जण म्हणतो कोणी घेतली तारीख, कोणी ज्यांनी घेतली तोच म्हणतो कोणी घेतली. हात वर करतील म्हणे सगळे, कोण नाही साथ देणार. तो म्हटला खरंच? अरे हा बाबा खरंच. त्यांनी नारद महर्षीला बांधून ठेवलं एका झाडाला. घरी गेलं, बायकोला म्हटलं अगं तू काळे मणी घालून फिरायची, माहेरी तुला कोण विचारित नव्हतं, सासरी कोण विचारित नव्हतं, पण जेव्हापासून मी 2 नंबरमध्ये गेलो, बायकोच सोनं आहे का, सोन्यात बायको आहे, कळा नाही इतकं सोनं तो अंगावर आहे, पण हे सगळं पाप झाल्यामुळं नरकाला जावं लागेल, तू येशील ना नरकाला. तिने महाराज सोनच काढून ठेवलं अक्क, म्हणजे वा सोन्याच्या बदल्यात आम्हाला नरक का म्हटली, हे घ्या तुमचं सोनं, हेच तुमचं प्रेम का म्हटली, मला नरकात पाठवायचंय का. तिने माघार घेतली, युटर्न मारला, नाही म्हटली मी नरकाला नाही येणार. आई बापाकडे गेला, आईला म्हणाला, बाबांना म्हणाला बाबा गावात कोण आपल्याला विचारित नव्हतं, तुम्हाला कोण ओळख पण देत नव्हतं, मी जसा 2 नंबरमध्ये गेलो आपली प्रॉपर्टी वाढली, आता कोणत्या लग्नात गेले का पहिलं नाव तुमचंच घेतात, तुम्ही आहे म्हणून. आपली प्रतिष्ठा वाढली, मान वाढला, पण तुम्ही नरकाला याल का. ते म्हणाले बाळा देवांना नरकाला पाठवणार, मातृदेवो भव पितृदेवो भव, पण तू आम्हाला देवांना नरकाला पाठवायचंय, तुला आयुष्यभर काय कमी त्रास झाला का आम्हाला. आई बाप म्हटले आम्ही नरकाला येणार नाही. त्या वाल्या खोळ्याला इतका पश्चाताप झाला की अरे एका पोटाची खळगी भागवण्यासाठी लागतच किती होतं. मग हा सगळा 2 नंबर केला ज्यांच्यासाठी, त्यांनी हात वर केले, त्याला इतका पश्चाताप झाला. मोहन महाराज ते झप 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 चालत नारद महर्षींकडे गेलं. नारद महर्षींना म्हटलं महाराज लेट भेटले, म्हटलं तुम्ही लेट भेटले, लेट. आता 7 रांजण भरून ठेवले, म्हटलं मी काय शिल्लक राहिलं माझ्या आयुष्यात, एवढी माणसं मी मारली, इतका वाया गेलो, लय पाप झालं माझ्याकडून, आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही. नारद महर्षी म्हटले अय गप, असं काय बोलतोय, मैहू ना म्हटले. वाया गेलेल्यांना एकच आधार आहे संत, ते तुम्हाला मैहुना म्हणतील, बाकी तुम्हाला लुटून लावतील सगळे आता, पण संत म्हणतील मैहुना म्हटले. म्हटलं आता काय कराल तुम्ही तरी, काय कराल म्हटलं, पाप झालंय ना म्हटले, वाटोळं केलं ना तू, 7 रांजण भरून ठेवले ना तू, पर्याय आहे ना म्हटले, अजूनही वेळ गेलेली नाहीये,
मागं झालं गेलं, गंगेला मिळालं. आता इथून पुढं तू एक काम कर, भगवंताचं भजन करायला सुरुवात कर. त्याने काय होईल? ते जे पाप झाले ना ते अख्खं पाप जळून जाईल म्हटले. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. देवाच्या नावामध्ये इतकी ताकद आहे की पापाचे पर्वतच्या पर्वत जळून जातील. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी. श्रीराम. नारद महर्षी म्हटले मी आहे ना. तुम्हाला जेव्हा वाटल ना सगळं संपलं तेव्हा तुम्ही एकदा संतांना विचारून तर पहा. नाही संत भेटले, संत सेवकांना विचारा. आता माझा इंस्टाग्रामला आहे ना, प्रोफाईलला नंबर आहे माझा. माझा फोन स्विच ऑफ असतो बघा बऱ्याचदा, कारण ऑन केला की मला फोन चालू होतात. तर ते इंस्टाग्रामवर ना कोणतरी नंबर घेतं, मला विचारतं आज मटण खाल्लं काय करू. मी म्हणतो काय नाही, आंघोळ कर आणि तुला देवा ये कीर्तनाला ये बाबा. ते म्हणते मी मटण खाल्लंय, कीर्तनाला येऊ का? मी अमुक केलंय, मी तमुक केलंय, मी हे केलंय ते. तुम्हाला पर्याय संत कधीच तुम्हाला लुटून लावणार नाही. लय प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. नारद महर्षी म्हणाले पापच झालंय ना. म्हटले हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्रे. अरे भगवंताच्या नावामध्ये पाप जाळायची ताकद आहे. दादा त्या वाल्या कोळ्याने विश्वास ठेवला नारद महर्षींवर. इतकं मोठं झालं. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. महाराज वाल्याचा वाल्मिकी झाला हो. भाऊ काय काळ चांगला होता. पूर्वीच्या काळी जर एखादा वाल्मिकी व्हायला लागला ना तर लोक त्याला सपोर्ट करत होते, लोक त्याला साथ देत होते. वाल्याला वाल्मिकी होऊ दिलं, त्याचा परिणाम या देशाला रामायण मिळालं. आज काळ इतका बदलला, एखादा जर वाल्याचा वाल्मिकी व्हायला लागला ना तर समाज त्याला जगू देत नाही हो. आजचाच प्रसंग बघा ना, पैलवान शरद भाऊ मोळ आज आपल्याला सोडून गेले. मान्य आहे शरद भाऊ मोळ गुन्हेगारी क्षेत्रात होते, पण गुन्हेगारी क्षेत्रात असताना सुद्धा त्यांच्या गुन्ह्यांना पण एक दर्जा होता. जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटामध्ये पाकिस्तानाचा जो आतंकवादी होता, तो आतंकवादी येरवाडा जेलमध्ये कैद होता. असं म्हटलं जातं की जेलमध्ये त्या आतंकवाद्याचा खून झाला आणि तो खून दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर शरद भाऊ मोळांनीच केला. की अशा आतंकवाद्यावर खटले तरी काय चालवायचे, संपूर्णच टाकला पाहिजे. मान्य आहे तो गुन्हा सिद्ध झाला नाही, पण उभ्या देशाला माहिती आहे की शरद भाऊ मोळांनीच त्याचा कतील सिद्दीकी असं काहीतरी त्याचं नाव होतं, सिद्दीकी. त्याचा कार्यक्रम शरद भाऊंनी जेलमध्ये वाजवला का? माझ्या हिंदुस्थानातल्या लोकांचे त्याने जीव घेतले होते त्या सिद्दीकीने. अनेक माणसं मेली होती जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात. शरद भाऊंनी त्याला आतमध्ये संपवला. आणि आज शरद भाऊंनी गुन्हेगारी क्षेत्र सोडून दिलं आणि भगवा झेंडा हातात घेतला होता हो. जय श्रीरामचा नारा चालू होता. पूर्वीपासूनच आई वडील हिंदुत्ववादी होते. शरद भाऊंच्या वडिलांचं हॉटेल होतं, त्या हॉटेलवर लिहिलेलं होतं गर्व से कहो हम हिंदू आहे. त्या काळात शरद भाऊंच्या वडिलांनी, आणि तेच वडिलांचं ब्रीद घेऊन शरद भाऊंनी हिंदुत्वाचं एवढं मोठं काम करायला सुरुवात केली होती. गोरक्षकांना साथ देणं, हिंदू उत्सव मोठ्या प्रमाणात करणं, मंदिरांचे जीर्णोद्धार, मोठे मोठे प्रकल्प. आता शरद भाऊंच्या पत्नी त्या मोठी गोशाळा चालवत आहे. पण बघा ना, तो वाल्याचा वाल्मिकी होत होता, समाजाने होऊ नाही दिला हो. आज पुण्यासारख्या शहरामध्ये शरद भाऊंची निर्गुण हत्या करण्यात आली. गेले शरद भाऊ आपल्याला सोडून. काय झालं? आपण एका वाल्मिकीला मुकलो. पूर्वीच्या लोकांनी वाल्याला वाल्मिकी होऊ दिलं, आज माणसं वाल्याला वाल्मिकी होऊ देत नाही. तुम्ही जोपर्यंत वाईट आहे तोपर्यंत तुम्हाला नडायची कोणाची ताकद होत नाही. आजचा काळ असा आहे. आणि जेव्हा तुम्ही चांगले व्हायला सुरुवात करताना तेव्हा सगळं गाव तुमच्या मागं लागत. ही वस्तुस्थिती आहे. शरद भाऊ मोळ जेव्हा गुन्हेगारीत होते तेव्हा कोणी जवळपास नाही फिरकलं. बाहेर आले तर त्यांची अशी हत्या करण्यात आली. तुमच्या जालन्याचा गजूभाऊ तौर
गुन्हेगारीत होता तोपर्यंत त्याच्या आसपास कोण नाही फिरकलं, पण जेव्हा तो मराठा आंदोलनात सहभागी झाला, हिंदुत्वाचं काम करायला लागला, पोरं जोडायला लागला, टाकला मारून गजूभाऊ तौर. पण चांगली चांगली माणसं, माझा आता इथून पुढच्या हिंदुत्ववादी सगळ्या पोरांना सांगणे, बाबा पूर्वी तुम्ही वाईट काम करत असाल तेव्हा तुमची दहशत होती, तुम्हाला घाबरत होते, तुमच्या आसपास कोण फिरकत नव्हते. आता तुम्ही हिंदुत्वाचे झेंडे हातात घेतले, तुम्हाला असं वाटत असेल की आता काही भीती नाही, उलट आता सावधगिरी जास्त बाळगा. एक जरी हिंदुत्ववादी पोरगा गेला ना तर संपूर्ण हिंदुस्थानाचं नुकसान आहे, लक्षात ठेवा. गजूभाऊ तौर गेला, हिंदुत्वाचं नुकसान झालं. शरद भाऊ मोळ गेले, हिंदुत्वाचं नुकसान झालं. ही माणसं कामाची महाराज. जिथं बंदुकीचं काम आहे ना तिथं फुल घेऊन नाही चालत, तिथं बंदूकच लागते. आणि जिथं फुलाचं काम आहे तिथं बंदूक नेऊन नाही चालत. हे म्हणजे तोफा होत्या, तोफा. गजूभाऊ तौर असेल, शरद भाऊ मोळ असेल, यांच्या नावातच एवढी ताकद होती की नाव सांगितलं की पुढचा माणसं यांच्या नादी नको लागायला. आणि हिंदुत्वासाठी ही माणसं काम करत होती. पण पूर्वीच्या लोकांनी वाल्या कोळ्याला होऊ दिला वाल्मिकी, झाला तो महाराज. त्याची कीर्ती नावलौकिक झालं, लोकांनी स्वीकारलं. आणि देवाने सुद्धा अवतार घेतल्यावर देव सुद्धा म्हटले, बोलिला वाल्मिक तैसेची करीन वरतून दावीन नामा म्हणे. देव सुद्धा म्हटले की माझ्या वाल्मिकीने माझं भजन केलंय, नामस्मरण केलंय, आता जसं जसं वाल्मिकी बोलले. वाल्मिकी म्हटले ना तुझा बाप पुत्र शोकाने मरू द्या. वाल्मिकी म्हटले ना तुझी बायको राक्षस पळवून नेऊ द्या. वाल्मिकी म्हटले ना तुझ्या पायात काटे ऋतू द्या, तुला 14 वर्ष वनवासात राहावं लागेल, राहतो. देव सुद्धा म्हणाले की असा माझा भक्त जसा जसा बोललाय तसं तसं त्याच्या माग मी जाईल. 3रं चरण धन्य होत. आणि चांगले आईबापांनी चांगली पोरं जन्माला घातली. महाराज आदित्य महाराजांसारखी, सागर महाराजांसारखी, सगळ्या संस्थेतले विद्यार्थी मंडळ, हे सगळे गावातलीच आहे ना टीम. बाहेरचे काही संस्थेतली काही विद्यार्थी, ते गावाचं खऱ्या अर्थानं वैभव. विनेकरी महाराजांचे धन्यवाद, चोपदार महाराजांचे धन्यवाद, साऊंड सिस्टीमचे मनापासून धन्यवाद. पुण्यवाणी व्हिडिओ शूटिंग, पुण्यवाणीचे मनापासून धन्यवाद. हार्मोनियम वादक महाराजांचे धन्यवाद. तरुण सगळेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, बजरंग दल, सगळ्या हिंदुत्ववादी ज्या संघटना आहे त्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद. गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर, विरोधी पक्षनेते, आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. माता भगिनींचे विशेषतः धन्यवाद. मराठमोळी माणसं आपण, मराठमोळी माती, अशीच चिरंतन राहू आपली सोनेरी ही नाती. प्रेम वाढू द्या, उत्साह वाढू द्या. सप्ताह गावासाठी नाही तर माझ्यासाठी ही भावना प्रेरित वाहू द्या आणि गावातलं सौंदर्य वाढू द्या. मंडप बघा ना, मंडप किती स्वच्छ आहे बघा. मंडपवाल्याचे कौतुक केलं पाहिजे. बघा ना, मंडपाला डाग आहे का कुठं? मंडप देख नाही, लाईट माळ देखणे. खूप खूप तरुण मंडळ मोठ्या प्रमाणात सक्रिय. तरुण माझ्या सगळ्या भावंडांचे धन्यवाद. मंडपवाले 22 जानेवारीला सुद्धा गावात लाईट माळ पाहिजे बरं का आम्हाला. त्याचं ते एक्स्ट्रा पॅकेज त्यांना देऊन टाकायचं आत्ताच. 22 जानेवारी 2024ला हिंदुस्थानात आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे. का 14 वर्षाचा वनवास संपून प्रभू श्री रामचंद्र अयोध्येत आले होते तेव्हा हिंदुस्थानात दिवाळी झाली होती. आता 14 वर्षाचा नाही तर शेकडो वर्ष तंबूत राहणारा राम, भव्य राम मंदिरात विराजमान होणारे अयोध्येमध्ये आत्ताची दिवाळी भव्य पाहिजे. दिवाळी सारखीच करायची तुम्हाला सांगतो. पार उठणे लावा, मोती साबण आणा पहिले, कारण मोती साबण लावल्याशिवाय दिवाळीचा फील काही येत नाही. गावातल्या दुकानदारांना विनंती, उद्यापासूनच काउंटरला आहे ना ते मोती साबण ठेवून टाका, म्हणजे लोक मोती साबण घेतील. सगळ्यांनी मोती साबण, उठणे, पार जेवढे काही दिवाळीचे उपक्रम असतात, घरापुढं दिवे, रांगोळ्या, सडे, ते सगळे उपक्रम राबवा. आणि जेव्हा प्रभू 14 वर्षांचा वनवास संपून आले, अयोध्येत दिवाळी झाली, ती दिवाळी पाहिलं तुम्ही, आम्ही होतो का नाही प्रश्नचिन्ह आहे. पण आता ही दिवाळी आपण याची डोळा, पहिली दिवाळी तुम्ही आम्ही साजरी करतोय, मग पुढच्या पिढ्या करणार आहे. मग पहिलीच अशी साजरी करायची की पुढच्या पिढ्यांनी अभिमानानं दरवर्षी दिवाळी साजरी केली पाहिजे. हा राजकीय मुद्दा नसून धार्मिक मुद्दा आहे.
हा हिंदू धर्माचा विजय. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. त्याची प्रचिती म्हणजे अयोध्येचं राम मंदिर आहे. तर आपल्याला 22 जानेवारी 2024ला मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी करायची आहे. अत्यंत मनापासून माझे श्रीमंत भाऊ दंबरे वेळोवेळी माझ्या संपर्कात होते. श्रीमंत भाऊंचे अत्यंत मनापासून धन्यवाद. त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे धन्यवाद. सगळ्या माझ्या तरुण फील्डचे एकदम मनापासून धन्यवाद व्यक्त करून, सगळ्या महाराज मंडळींचे धन्यवाद व्यक्त करून, झालेली कीर्तन रूपी सेवा विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या, भगवान श्री तुकाराम महाराजांच्या, भगवान श्री पांडुरंगाच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी समर्पित करत असताना आज ज्यांचं वैकुंठवाद झाला असे शरद भाऊ मोहोळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. काल ज्यांनी वादग्रस्त विधानं केले त्यांना पण भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. आणि झालेली कीर्तन रूपी सेवा विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज सगळ्या संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली